जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची ही सकाळची वेळ परमेश्वराने तुम्हाला आणि मला सर्वांना दाखवली. त्याबद्दल त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊ, गौरव देऊ आणि त्याच्या नावाचा महिमा उंच करूया. ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तुमच्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये श्वास ठेवला, अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टी त्याने आम्हाला दिल्या. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाचे आभार मानूया. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, या सकाळच्या समय तू माझा आणि ऐकणाऱ्या सर्व तुझ्या लोकांचा प्रभू तू ताबा तू घे. हे देवा, या जगामध्ये तू आम्हाला ठेवलं, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, आज असे कितीतरी लोक आहे की ते ह्या जगामध्ये नाही, हे जग ते सोडून गेले आहे. प्रभू, तुझी कृपा, तुझी दया, तुझं प्रेम आम्हा प्रत्येकावरती आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. तुझ्या वचनातून मी बोलत असताना प्रभू तू मला सहाय्य कर. माझा ताबा तू घे, मला पवित्रतेत तू ठेव. सर्व प्रकारच्या पापापासून, सर्व प्रकारच्या अनैतिक गोष्टीपासून, सर्व प्रकारच्या तुझ्या विरुद्ध वागण्यापासून प्रभू माझं जीवन तू सांभाळ. माझं जीवन आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन तू पवित्र तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे होऊ दे. हे देवा, या सकाळची समय वेळ तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीस. या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू आहेस. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, या सकाळच्या समय भक्तीला सुरुवात करत असताना प्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानत आहे की तुम्ही रोज वचन ऐकता, रोज वचन शेअर करतात आणि विशेष म्हणजे प्रियांनो की तुम्ही देवाच्या मार्गाने चालत आहात. देवा तुम्हाला हे जे काही वचन येणार आहे त्या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करून, तत्पूर्वी भक्तीला सुरुवात करण्याच्या आधी आपण एक गीत गाऊया आणि त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. तेरी आराधना करूं, तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं, पतित जीवन में ज्योति जला दे, तुझसे लगी है आशा मेरी, पतित जीवन में ज्योति जला दे, तुझसे लगी है आशा मेरी. पाप मैं तन को दूर हटा दे, पाप मैं तन को दूर हटा दे, पूर्ण हो अभिलाषा मेरी, पूर्ण हो अभिलाषा मेरी. जीवन के कठिन दुखी क्षणों का दृढ़ता से सामना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं,
तेरी आराधना करूं, पाप क्षमा कर, जीवन दे दे, दया की याचना करूं, तेरी आराधना करूं. प्रियांनो, ह्या गीताद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आणि खरोखर देवाने तुम्हाला आणि मला हा नवीन दिवस दाखवला, आणि म्हणून त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. आणि खरोखर प्रियांनो, आम्ही वचनामध्ये पाहत असताना आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत निर्गम याचा 19वा अध्याय. प्रियांनो, आपण निर्गम या पुस्तकाचं मनन करत आहोत. प्रियांनो, ह्या निर्गम पुस्तकामध्ये देवाने इस्रायल लोकांना मिस्रातून कसं बाहेर काढलं आणि ते लोकांना प्रियांनो त्या लोकांना देवाच्या मार्गावरती कसं चालवं, देवाचे मार्ग, नियम, विधी हे देवाने मोशेद्वारे इस्रायल लोकांना सांगितलेलं आहे. देवाने इस्रायल लोकांना त्याच्या पवित्रतेच्या बद्दल शिस्त लावलेली आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग पहा, 19 अध्यायामध्ये आम्ही ज्या वेळेस येतो तेव्हा इस्रायल लोक हे सिनाई पर्वताजवळ इस्रायल लोक येतात. आणि त्या सिनाई पर्वताजवळ आल्यानंतर परमेश्वर देव मोशेला काय सांगत आहे ते आपण पाहणार आहोत. पहा, 19वा अध्याय. इस्रायल लोकांना मिस्र देशातून निघून 3 महिने झाले. त्याच दिवशी ते सिनाईच्या रानात येऊन पोहोचले. रफिदीम येथून कूच करीत ते सिनाईच्या रानात आले व त्या रानात त्यांनी डेरे दिले. तेथे पर्वतासमोर इस्रायल लोकांनी तळ दिला. तेव्हा मोशे देवाकडे वर गेला आणि परमेश्वराने त्याला पर्वतातून हाक मारून सांगितले की याकोबाच्या घराण्याला हे सांग, इस्रायल लोकांना हे विदित कर, मी मिस्र्यांचे काय केले व तुम्हाला गरुडांच्या पंखावर बसून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल, हे शब्द तू इस्रायल लोकांना सांग. पहा, ह्या ठिकाणी परमेश्वर देव मोशे संगती बोलत आहे. इस्रायल लोकांना त्या ठिकाणी सांगत आहे. परमेश्वर पुन्हा एकदा इस्रायल लोकांना आठवण करून देत आहे की पहा, मी तुम्हाला मिस्र देशातून कसं बाहेर काढलेलं आहे. पहा, आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि खरोखर आम्हाला परमेश्वराची वाणी ऐकायची आहे. परमेश्वराने आम्हाला जे करार दिलेले आहे ते आम्ही पाळले पाहिजे व सर्व लोकांपेक्षा खास निधी आम्हाला व्हायचं आहे, कारण सर्व पृथ्वी ही परमेश्वराची आहे आणि ती देवाने आम्हाला दिली आहे. पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल, हे शब्द तू इस्रायल लोकांना सांग. आणि मग पुढे मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना बोलवले आणि परमेश्वराने त्याला आज्ञा दिलेले सर्व शब्द त्यांच्या पुढे मांडले. तेव्हा सर्व लोकांनी एकमुखाने उत्तर दिले, परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू. मोशेने लोकांचे हे शब्द परमेश्वराला कळवले. आणि मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा, मी दाट ढगातून तुझ्याकडे येतो, ते ह्या हेतूने की मी तुझ्याशी बोलत असताना लोकांनी ऐकावे आणि तुझ्यावरही नेहमी विश्वास ठेवावा. मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वराला सांगितले. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत,
तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोका देखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरेल. तू लोकांसाठी सभोवताली मर्यादा आख आणि त्यांना सांग, सांभाळा, पर्वतावर चढू नका, त्याच्या कडेला शिवू नका. जो कुणी पर्वताला स्पर्श करील त्याला अवश्य जीवे मारावे. त्याला कुणी हात लावू नये. लावला तर त्याला दगडमार करावा किंवा बाणाने विंधावे. मग तो जनावर असो किंवा माणूस असो, त्याला जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घनाद होईल तेव्हा लोकांनी पर्वतावर चढावे. मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला. त्याने लोकांना पवित्र केले आणि त्यांनी आपले कपडे धुतले. त्याने लोकांना सांगितले की तिसरा दिवस येईपर्यंत तयार असा, स्त्री स्पर्श करू नका. तिसरा दिवस उजडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या. पर्वतावर दाट ढग जमले व शिंगाचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्यांचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. परमेश्वराने सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलवले. तेव्हा तो वर गेला. परमेश्वर मोशेला म्हणाला, खाली जाऊन लोकांना ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पाहावयास परमेश्वराकडे येतील आणि त्यांच्यापैकी पुष्कळ मरतील. तसेच परमेश्वराकडे येणाऱ्या याचकांनीही आपणास पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यास ताडण करेल. मोशे परमेश्वराला म्हणाला, लोक सिनाय पर्वतावर चढू शकत नाही, कारण तूच आम्हाला ताकीद दिली व मला सांगितले की पर्वताभोवती मर्यादा घाल व तो पवित्र कर. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू उतरून खाली जा, नंतर तू व तुझ्या बरोबर आरोनाने वर यावे. याचकांनी व लोकांनी मर्यादा उल्लंघून परमेश्वराकडे येता कामा नये, नाहीतर तो त्यास ताडण करील. मग मोशेने खाली लोकांकडे जाऊन त्यांना हे सांगितले, पहा, परमेश्वराने आपल्या इस्रायल लोकांना त्याचं दर्शन दिलेलं आहे. परमेश्वर देवाने त्या लोकांना तो कसा जिवंत देव आहे हे त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. पहा, परमेश्वराने त्याच्या पवित्रतेविषयी इस्रायल लोकांना ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा काय काय सांगितलेलं आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा, त्यांनी आज व उद्या पवित्र कर, त्यांनी आपले कपडे धुवावेत. पहा, जेव्हा परमेश्वराला इस्रायल लोकांना भेटण्याची इच्छा त्या ठिकाणी झालेली आहे, तर परमेश्वराने स्वतः त्या इस्रायल लोकांना स्वच्छ होण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यांना पवित्र होण्यासाठी त्यांना विधी त्या ठिकाणी नेमून दिलेला आहे. नियम त्या देवाने त्या ठिकाणी लावून दिलेला आहे. प्रियांनो, आज आम्ही जीवनामध्ये जगत असताना परमेश्वराने जे बायबलमध्ये आम्हाला सांगितले ते विधी आम्ही पाळत आहोत का?
बघा, ह्या ठिकाणी देवाच्या भेटीला जाण्यासाठी परमेश्वराने मोशेला काय सांगितलेलं आहे की त्यांना आपले कपडे धुवायला लाव, त्यांना शुद्ध करायला लाव, त्यांना पवित्र कर आणि तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोक देखत परमेश्वर सिनाई पर्वतावरती उतरेल. पहा, खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला दिसत आहे. परमेश्वराचं दर्शन या इस्रायल लोकांना त्या ठिकाणी त्या सिनाई पर्वतावरती होणार होतं. त्यासाठी देवाने या इस्रायल लोकांना मोशेला सांगितलं की त्यांना तू पवित्र कर, त्यांना शुद्ध कर, त्यांनी आपले कपडे धुवावेत. आज लोक कसेही प्रार्थनेला बसतात खरकट्या तोंडाने, देवाला मान सन्मान देत नाहीये. परमेश्वराने त्याचा पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये पाठवून त्याने आम्हाला देवाजवळ जाण्याचा मार्ग मोकळा केला. प्रभू म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी प्रभू म्हणत आहे, तो आमच्यासाठी यज्ञाचा बकरा झाला, त्याने आमच्यासाठी त्या क्रूसावरती प्राण दिला, आपलं रक्त त्या पित्याजवळ खंडणी म्हणून तुमच्या आणि माझ्यासाठी त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे. तो आमच्यासाठी पित्याजवळ जामीन झालेला आहे. त्याने आम्हाला पापाच्या बंधनातून सोडवलेला आहे. त्याने आम्हाला पापाच्या गुलामगिरीतून सोडवलेला आहे. प्रियांनो, या सकाळच्या वेळी परमेश्वर तुमच्या संगती बोलत आहे, देव तुमच्या संगती बोलत आहे, प्रभू तुमच्या संगती बोलत आहे. प्रियांनो, आम्ही प्रार्थनेमध्ये कसं बसत आहोत? आम्ही स्वतःला पवित्र करत आहोत का? आज काही लोक 8-8 दिवस आंघोळ करत नाही, पण परमेश्वराची प्रार्थना रोज करतात. कस काय त्याच्या जीवनामध्ये पवित्रता येणार आहे आणि कस काय परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये वास करेल? प्रियांनो, ह्या ठिकाणी परमेश्वराने इस्रायल लोकांना कटाक्षाने सांगितलेलं आहे. महत्वाची सूचना त्या ठिकाणी केलेली आहे. आपण ज्या वेळेस परमेश्वरासमोर जाऊ त्यावेळेस आम्ही पवित्र, शुद्ध झालं पाहिजे. या ठिकाणी परमेश्वराने स्वतः सांगितले की त्यांनी आपले कपडे धुवावेत आणि तिसरा दिवस येऊपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोक देखत परमेश्वर सिनाई पर्वतावरती उतरणार आहे. तू लोकांसाठी सभोवताली मर्यादा आख आणि त्यांना सांग, सांभाळा, पर्वतावर चढू नका, त्याच्या कडेला शिवू नका. जो कोणी पर्वताला स्पर्श करील त्याला अवश्य जीवे मारावे. परंतु प्रियांनो, आज आम्ही परमेश्वराजवळ डायरेक्ट जात आहोत. डायरेक्ट आम्ही प्रार्थना करू शकतो, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यामध्ये जी पापाची आड भिंत होती, जी अपवित्रतेची भिंत होती, जे आम्हाला देवाला भेटण्यापासून मध्ये आड भिंत तयार झाली होती, ती आड भिंत प्रभू येशू ख्रिस्ताने तोडून टाकलेली आहे आणि परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनामधले सर्व बंधन काढून टाकले. आम्ही डायरेक्ट परमेश्वराशी हा संवाद साधू शकतो, आम्ही प्रार्थना करू शकतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही अपवित्र जीवन जगून आम्ही परमेश्वराला सामोरं गेलं पाहिजे. मग तो देवाचा दास असो किंवा देवाची मंडळी असो किंवा देवाचे लोक असो. प्रियांनो, सर्वांना ह्या ठिकाणी परमेश्वराने एकच नियम दिलेला आहे, तो म्हणजे पवित्र राहण्याचा. आणि मग पहा, ह्या ठिकाणी जो कोणी त्या पर्वताला शिवल त्याला, मग तो जनावर असो
किंवा मनुष्य असो, त्याला अवश्य परमेश्वराने जीवे मारायला लावलेलं होतं. आणि मग 14 वचन, मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला. त्याने लोकांना पवित्र केले. त्यांनी आपले कपडे धुतले, आपल्याला स्वच्छ त्या ठिकाणी केला. आणि त्याने लोकांना सांगितले की 3रा दिवस येईपर्यंत तयार असा, स्त्री स्पर्श करू नका. या ठिकाणी खूप मोठा विषय आहे. स्त्री स्पर्श करू नका. प्रियांनो, आम्हाला देवाने पत्नी दिलेली आहे. देवाने आम्हाला वैवाहिक जीवन दिलेलं आहे. मग याचा अर्थ असा नाही की आम्ही अपवित्रपणे देवाच्या पुढे जायला पाहिजे. त्यासाठी आम्हाला ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या पुढे जातो त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी टाळाव्यात. आम्ही स्वतःला पवित्र करावे, आम्ही स्वतःला शुद्ध करावे. बायबलमध्ये त्या सर्व गोष्टी परमेश्वराने आम्हाला सांगितलेल्या आम्ही पुढे पाहणारच आहोत. या ठिकाणी देव इस्रायलाला शिकवत आहे, इस्रायलाला घडवत आहे. देव त्याच्या लोकांना शिस्त लावत आहे. आणि मग पहा, 3रा दिवस उजाडताच गडगडाट झाला, विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. खूप चांगली गोष्ट मला त्या ठिकाणी वाटत आहे. माझ्या अंगावरती या सकाळच्या समय शहारे येत आहे, कारण परमेश्वर देवाने या इस्रायल लोकांना त्या ठिकाणी त्या पर्वतावरती दर्शन दिलेलं आहे. ते लोक खूप धन्य की परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांना दर्शन दिलेलं आहे. प्रियांनो, आज तुम्हाला वाटत नाही का देवाने तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या लेकरा बाळांना, तुमच्या मंडळीला देवाने दर्शन द्यावं? प्रियांनो, या दर्शनासाठी प्रत्येक जण आज देवाला शोधत आहे. कोणी दगडामध्ये शोधत आहे, कोणी नद्यामध्ये शोधत आहे, कोणी ग्रहांमध्ये शोधत आहे, कोणी वस्तूमध्ये शोधत आहे, कोणी माणसामध्ये देव शोधत आहे. परंतु प्रियांनो, मी तुम्हाला सांगत आहे, तो इकडं तिकडं नाही, तर तो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ असा परमेश्वर आहे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केलेले आहे, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये श्वास टाकलेला आहे, ज्या देवाने तुम्हाला पापाच्या गुलामगिरीतून सोडवलेलं आहे, तो देव दुसरा तिसरा कोणी नसून तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज आम्ही पाहत आहोत देवाचं दर्शन कमी झालेलं आहे. का कमी झालेलं आहे? आमच्या जीवनामध्ये अपवित्रता आहे. आम्ही पापामध्ये जीवन जगत आहोत. आम्ही देवाच्या जवळ जात नाही. आमचे आणि देवाचे संबंध खराब झालेले आहेत. का खराब झालेले आहेत? आम्ही जगातल्या गोष्टीच्या अधीन झालेलो आहोत, गुलामगिरीमध्ये आहोत, व्यभिचारामध्ये आहोत, पापामध्ये आहोत, द्वेषामध्ये आहोत. आमच्या भावाचं पटत नाही, इतरांशी पटत नाही. आमच्या जीवनामध्ये प्रेम कमी झालेलं आहे. आमचं जीवन हे स्वार्थी वृत्तीचं झालेलं आहे. त्याच्यामुळे परमेश्वर देव आज आम्हाला दर्शन देत नाही. प्रियांनो, या ठिकाणी पहा, परमेश्वराने मोशेला सांगितलं, माझ्या लोकांना मला भेटायचं आहे, माझ्या लोकांशी मला बोलायचं आहे. मोशेने सर्व इस्रायल लोकांना छावणीच्या बाहेर देवाला भेटण्यासाठी काढलेलं आहे, शुद्ध केलं आहे, पवित्र केलेलं आहे त्यांना. आणि मग पहा, त्या ठिकाणी परमेश्वरने त्यांना दर्शन दिलेलं आहे. जेव्हा परमेश्वर अग्नीतून त्याच्यावर उतरला, म्हणजे पर्वतावर उतरला, तेव्हा भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. शिंगांचा आवाज अधिकच वाढू लागला.
तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. परमेश्वराने सिनाई पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलवले. तेव्हा तो वर गेला. परमेश्वर मोशेला म्हणाला, खाली जाऊन लोकांना ताकीद दे, नाहीतर ते मर्यादा ओलांडून काय आहे ते पाहावयास येतील, परमेश्वराकडे येतील, त्यांच्यापैकी पुष्कळ मरतील. आता ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आम्हाला दिसते की मोशे त्या ठिकाणी परमेश्वराशी तोंडोतोंड बोलत होता. फक्त मोशेला त्या पर्वतावर जाण्याची मुभा होती. परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी परवानगी दिली होती. का परवानगी दिली? आम्ही कधी आमच्या जीवनामध्ये प्रश्न विचारला आहे का त्याला परमेश्वराने त्याच्या जवळ बोलवलेला आहे? प्रियांनो, मोशे हा लीन नम्र स्वभावाचा मनुष्य होता. देवाच्या आज्ञेनुसार चालणारा होता. देव जे काही सांगल ते तो करत होता. त्याने जगातल्या गोष्टींवरती विजय मिळवला होता. त्याच्या जीवनामध्ये जगातल्या गोष्टी नव्हत्या. तो देवाला प्रथम स्थान त्या ठिकाणी देत होता. तो पवित्र जीवन जगत होता. आणि म्हणून परमेश्वराने मोशेला फक्त एकट्याला त्या ठिकाणी पर्वतावरती बोलवलेलं आहे. आणि मग परमेश्वर देव त्या ठिकाणी मोशेशी बोलत गेलेला आहे. तसेच परमेश्वराकडे येणाऱ्या याचकांनीही आपणास पवित्र करावे, नाहीतर परमेश्वर त्यास ताडण करेल. आज आम्ही याजकगण, त्याची सेवा करणारे, आम्ही किती पवित्र आहोत हे आम्ही स्वतःला तपासून पाहायला पाहिजे. आज आमच्या जीवनामध्ये पवित्रता हा विषय खूप महत्वाचा आहे, गंभीर आहे. स्वतःला पवित्र करा, कारण आमचा देवाची इच्छा आहे की जसा तो पवित्र आहे तसे आम्ही पवित्र असावे. प्रियांनो, आज देवाचे सेवक प्रॉपर्टीच्या लालचीने व्यभिचार आहे त्यांच्या जीवनामध्ये, देवापासून दूर आहे, अतिशय गंभीर बाब आहे. जगाच्या चालीरीती पाळत आहे, जगाला घाबरत आहे. खूप भयानक परिस्थिती आहे प्रियांनो. देवाचे दास या गोष्टी करत आहे, स्वतःला उंच करत आहे. देवाला उंच करण्याच्या ऐवजी स्वतःचे मोठे मोठे बॅनरवरती फोटो आहेत. ही गोष्ट खूप दुःखदायक आहे, क्लेशदायक. आम्हाला आमच्या देवाला उंच करायचं आहे. आम्ही कोणी नाही, आम्ही त्याचे दास आहोत. प्रियांनो, आमचा देव पवित्र आहे. आमचा देव राजा आहे. आमचा देव निर्माण करता आहे. आमचा देव जीवन देणार आहे. आमचा देव आम्हाला बंधनातून सोडवणारा आहे. आमचा देव आम्हाला जीवन देणारा परमेश्वर आहे. आमचा देव शांती देणारा परमेश्वर आहे. आमचा देव संकट काढून टाकणारा परमेश्वर आहे. आमचा देव आम्हाला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. तर प्रियांनो, देवाच्या दासांनो, मी आज तुम्हाला सांगत आहे की या ठिकाणी जे याजक गण आहे त्यांना देखील पवित्र व्हायला लावले, नाही तर परमेश्वर त्यांना ताडण करणार. मग तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू उतरून खाली जा, नंतर तू व तुझ्या बरोबर अरोनाने वर यावे. याजकांनी व लोकांनी मर्यादा उल्लंघून परमेश्वराकडे येता कामा नये, नाहीतर तो त्यास ताडण करेल. मग मोशे लोकांकडे खाली जाऊन त्यांना हे सांगितले. आता काय सांगितले ते आपण उद्याच्या भक्तीमध्ये पाहणार आहोत. प्रियांनो, ह्या वचनातून आम्हाला एकच दिसत आहे की आम्हाला परमेश्वराला भेटायला जायचं आहे. तर प्रियांनो, कृपा करून आपण शुद्ध व्हा. मी हे माझ्या मनचं सांगत नाही, हे देवाचं वचन आज तुम्हाला या सकाळच्या समयी सांगत आहे. पवित्र व्हा, आपणास धुवा, आपणास स्वच्छ करा,
आपल्या मनाचे विचार स्वच्छ करा, अंतःकरण शुद्ध करा, आपणाला शुद्ध करा आणि मगच परमेश्वराच्या पुढे जा. कारण तो पवित्र आहे, तो पवित्र आहे, तो पवित्र आहे, तो पवित्र आहे. आणि परमेश्वराची इच्छा आहे की जसा तो पवित्र आहे तसे आम्ही पवित्र व्हावे. आम्हाला त्याला भेटायचं आहे. तर प्रियांनो, आपणास धुवा व स्वच्छ करा आणि त्या देवाच्या पुढे जा. त्याची भेट घ्या, त्याचं दर्शन घ्या आणि आपलं जीवन सुखमय, आनंदीमय आणि पवित्र वातावरणामध्ये आपण आपलं जीवन जगूया. देवबाप या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. तू पवित्र आहेस हे तू आम्हाला वेळोवेळी सांगत आहे. प्रभू, आम्ही देखील पवित्र असावं यासाठी प्रभू तू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. हे देवा, आमच्याकडून काही अपराध झालेले आहेत, आमच्याकडून पाप झालेलं आहे, आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केलेलं आहे, धिटाईने पाप केलेले आहेत. प्रभू, त्याची तू आम्हाला क्षमा कर. आमचे हात, आमचे डोळे, आमचे तोंड, आमचा शरीराचा प्रत्येक अवयव तू शुद्ध कर. आमचे विचार तू शुद्ध कर. आम्हाला जगातील सर्व भौतिक गोष्टींवरती विजय मिळवण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येक तुझ्या दास दासीला तू सहाय्य कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू कर. प्रभू, तू आम्हाला व्यभिचारातून बाहेर काढ. प्रभू, तू आम्हाला अनैतिकतेतून बाहेर काढ. प्रभू, तू आम्हाला मोबाईलच्या व्यसनातून बाहेर काढ. प्रभू, तू आम्हाला या जगातील गोष्टीतून बाहेर काढ. हे देवा, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श करत आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. प्रभू, तू या सकाळच्या समय ह्या ठिकाणी हजर आहे त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, जे आजारी आहेत त्यांना तू व्याधीमुक्त कर. कारण तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हा प्रत्येकाला तू आरोग्य दिलेलं आहे. तुझ्या रक्तामध्ये तू आम्हाला तू ठेव, तुझ्या सामर्थ्यामध्ये तू आम्हाला तू ठेव. तू पवित्र कर, शुद्ध कर. सर्व सैतानी बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ द्या. हालेलुया. प्रभू, आमच्या जीवनामध्ये तुला न आवडणाऱ्या गोष्टी तू काढून टाक. प्रभू, पश्चातापी अंतःकरण तू आम्हाला तू दे. हे देवा, आम्ही तुझ्या वचनापासून अलिप्त होतो. प्रभू, या सकाळच्या वेळी पुन्हा एकदा तू आमची कान उघडणी केलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. तू पवित्र परमेश्वर आहे आणि तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये यावी यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू, आज होणाऱ्या उपास प्रार्थना, आज होणाऱ्या सर्व तुझ्या नावामध्ये होणाऱ्या सर्व गोष्टी तू आशीर्वादित कर. आमचं काम आशीर्वादित कर. प्रभू, प्रार्थनेसाठी आम्हाला जे सहकार्य करत आहेत, प्रार्थनेचं ओझं उचलण्यासाठी आम्हाला मदत करत आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. जे लोक आमची काळजी घेतात, जे लोक आम्हाला मदत करतात, प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या कुटुंबियांना, त्या संस्थांना तू आशीर्वादित कर. त्या कंपन्यांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे देबापा, तुझ्या दास दासींना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. तुझ्या सर्व लोकांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, जगातील सर्व गोष्टीपासून तू आम्हाला दूर ठेव. तुझ्या पवित्रतेत वाढव, तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढव आणि प्रभू, तू आम्हाला एक नवीन शक्ती दे, सामर्थ्य दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. आजचा दिवस तू आमच्या जीवनामध्ये तुझी पवित्रता घेऊन ये. शुद्ध कर, आमचे नेत्र शुद्ध कर, आमचे विचार तू शुद्ध कर आणि सर्व पापापासून तू आमचं संरक्षण कर. प्रभू, तुझ्यामध्ये तू वाढव, तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढव, आत्म्यामध्ये वाढव आणि तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे. प्रभू, आमच्या प्रत्येकाचं सर्व कुटुंब तू आशीर्वादित कर. आमच्या लेकरांना तू आशीर्वादित कर. आमच्या वृद्ध आईवडिलांना तू आशीर्वादित कर आणि प्रभू, सर्व राष्ट्रांना तू आशीर्वादित कर. आमच्या भारत देशावरती प्रभू तुझं प्रेम आहे. प्रभू, आमच्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे.
ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्याला आशीर्वादित करो. आमेन.